कधीतरी विवेकाचं शुद्ध रूप निहाळावं आपलं आपणच. कधीतरी विवेकाचं शुद्ध रूप निहाळावं आपलं आपणच. पुस्तकी विवेचन बाजूला सारून, पुस्तकी विवेचन बाजूला सारून उरतो तो बुद्धीचा अनुभव सिद्ध अंश. हा अंश गाळून काढला, हा अंश गाळून काढला तरच शुद्ध उरतो विवस्त्र माणूस. मला असं वाटतं की कवी मनानं घटनानुरूप त्या त्या प्रसंगी कागदी आत्म्यास ती शब्द समर्पित करताना जे जे ऋतू रंगवलेले असतात ते समजून घेताना किंवा कवितेतून उलगडत जाणारा अर्थ उमजून घेताना ती कविता आपोआपच वाचकाच्या मनाला विषय रूपकांपासून विवस्त्र करत जाते. मग ती बोरकरांची कविता असेल किंवा इंदिराबाईंची कविता असेल, सुधीर मोघे यांची कविता असेल, ती कधीतरी आत्मबोध करायला आणि कधीतरी निसर्गाशी विश्वाशी तादात्म्यता साधायला शिकवते. आणि म्हणूनच कवितेचं पात्र विशाल आहे, विराट आहे. त्यामुळे कवितेबद्दल बोलत असताना किंवा कोणाची तरी कविता वाचत असताना जो होणारा आनंद आहे ना, तो खरंच न सांगता येणार आहे. कारण तीच आपली तृष्णा भागवत पुन्हा कधीतरी त्या समुद्राचं विशाल पात्र आपल्याला मोजता येईल, मापता येईल या आशेनं त्या किनारी बसावंसं वाटण्याची इच्छा सुद्धा निर्माण करणारी ही कविताच असते. नमस्कार, मी योगिनी याच्या भागात तुम्हा सगळ्यांचं सहृदय स्वागत करते. आणि आज जी कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे, अर्थातच ज्या कवितेचं वाचन मी आजच्या भागात करणार आहे, ती कविता वाचताना मला विशेष आनंद ह्यामुळे होतोय की माझ्या आवडत्या कवयित्री आनंदिता शेवाळे यांची ही कविता आहे. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे या भागात पुसट रेषेच्या आत बाहेर या कविता संग्रहातली ही कविता या भागात ऐकवतीये. कवयित्री आनंदिता शेवाळे यांच्यासाठी कविता कोणत्या रूपानं उभी राहते किंवा त्या कोणत्या सौंदर्यशास्त्राच्या दुर्बिणीतून ही कविता बघतायत असं सगळं वर्णन करणारी ही सुंदर कविता आहे. आणि कवितेचं नाव आहे व्रतस्थ. व्रतस्थ. कविता माझी उतरते माझ्याच काळजात अलवार, सावरते माझ्या प्रत्येक स्पंदनाला. ती जाणते माझ्या हातड्यांचे पीळ, ओळखते पोटातली कालवा कालव आणि जाते मनाला हळुवार स्पर्शून. मनातल्या हुरहुरीला निहाळते सहृदयतेनं, मनातल्या हुरहुरीला निहाळते सहृदयतेनं. कविता धडधडते धगधगते हृदयात, कधी दिसते तेजोमय वलयांकितही. करते ती भावनांचा निचरा, भेटते कविता व्यथा वेदना भुकेला कडकडून. आहे माझी कविता आधाराची, आहे माझी कविता आधाराची, अंधाराची, उजेडाची, काळोखाची, उणीवांची आणि जगण्याच्या जाणीवेची. कविता सौम्य, खेळकर, खोडकर, कधी मिश्किल तर कधी ओथंबलेली. मानवी विचार भावनेचा परिपाक असलेली. ती आदीम जाणीवेची कथा संकल्पनांची, निसर्गाची, इतिहास, भूगोल, पुरातत्वीय युगानुयुगांची. ही कविता नांदते माझ्या काळजात. आणि शेवटी ते असं म्हणतायत, ही कविता नांदते माझ्या काळजात, ही कविता नांदते माझ्या काळजात सदोदित व्रतस्थ हो. कवयित्री आनंदिता शेवाळे यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवाच. पण जी लोक पहिल्यांदाच या यूट्यूब चॅनलला भेट देत आहेत वा आधीपासून जी लोक या यूट्यूब चॅनलला फॉलो करत आहेत त्या सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची सूचना या व्हिडिओ थ्रू मला द्यायची आहे. कविता वाचनाच्या या उपक्रमासोबतच एक नवीन उपक्रम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू करावा असा प्रयोजन आहे. त्यामुळे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल आय डी देते आहे आणि त्या मेल आय डीवर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही केलेली कविता ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर व्हावी, तुमच्या शब्दांना माझ्या आवाजाची जोड मिळावी, तर हा छोटासा प्रयत्न आहे या चॅनलच्या माध्यमातून केला जाणारा. तुम्ही तुमची स्वलिखित रचना मला मेल करू शकता आणि त्यासोबत तुमचं नाव, तुमच्या शहराचं नाव आणि एखादी विशेष गोष्ट तुम्हाला या कवितेसोबत मेन्शन करावीशी वाटत असेल तर ती गोष्टसुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. म्हणजे अर्थातच तुम्ही लिहिलेल्या कविता ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला पुढे पोहोचवाव्याशा वाटत असतील तर नक्की मेल करा. पुढच्या भागात पुन्हा एका मराठी कवितेसह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.